धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतशिवारांना तलावाचं स्वरूप आलेलं आहे। पाथरूड येथे शेतकरी भरत भागवत बोराडे यांच्या शेतामध्ये कमरे इतकं पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत करा अशी मागणी बोराडे यांनी केलेली आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या पाथरूड येथल्या याच विदारक परिस्थितीची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी। धाराशिव जिल्ह्यात पावसानं पुरता हैदोस घातलेला आहे। जिल्ह्यातील शेतीचं या पावसामुळे अतोनात असं नुकसान झालेलं आहे। मी सध्या उभा आहे धाराशिव जिल्ह्यातील पाथरूड येथील एका शेतशिवारामध्ये। आपण माझ्या बाजूला जर पाहत असाल तर तुम्हालाही नक्कीच एखादा तलाव वाटत असेल, कुठला तरी एखादा छोटा मोठा पाण्याचा जलाशय वाटत असेल। मात्र परिस्थिती थोडीशी काहीशी वेगळी आहे। तर हे एका शेतकऱ्याचं शेत आहे ज्याच्यामध्ये सोयाबीनची पेरणी जी आहे ती शेतकऱ्यांनी केलेली आहे। आणि या शेतीमध्ये जर पाहिलं तर अक्षरशः तलावाचं स्वरूप या शेतीला प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत हे शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। मामा, काय आहे सगळी परिस्थिती? सोयाबीन आहे, 8 एकर सोयाबीन आहे, पलटे सगळं पाणी गजबट। मग ह्याचं काय करायचे ही आमची इच्छा आहे की जनावर खातं तो लोकांचे जाबारात कधी आले सगळी पर्यंत? ही परिस्थिती या वर्षी झाली। किती खर्च केला होता सगळ्यात? ह्याला जवळजवळ 25,000 रुपये खर्च झाला, खत बी आणि आता तोंडाला घास आला आणि नेमकं पावसाने गाठले। आता ही पीकच वायाला गेले, हे काही काढताच येणार नाही। किती क्षेत्र आहे सगळं आता? हे 2.5 एकरचं क्षेत्र आहे। काय सोयाबीन पेरलंय? सोयाबीन पेरलेलं आहे। किती आता कसं होतं पीक नेमकं तुमचं? पाऊस अहो, पडायचा? नंबर 1चं जमीन काय भारी, नंबर 1चं पीक होतं। गुडघ्या मांड्याला सोयाबीन होतं। आता तुम्ही पाण्यात उभारला, हो नुकसान झाले, हो सरकार पंचनामे करील। हो। काय मागणी असणार तुमची? ओला दुष्काळाची काय मागणी अहो, असेल? ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे आणि सगळ्या गोरगरीब शेतकऱ्याला सरकारने मदत द्यायला पाहिजे। नक्कीच जर पाहिलं तर जो पाऊस झालाय त्यामुळं मराठवाड्यातील जी शेती आहे, शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळं या संदर्भात लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करावी अशीच भावना जी आहे ती जिल्हाभरातील शेतकरी कुठतरी व्यक्त करताना पाहायला मिळते। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव।